वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। नमस्ते शारदे देवी सरस्वतीमतिप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदा भव। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिकी सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। श्री राम प्रभू समर्थ रामदास स्वामी, पूजनीय अक्का स्वामी आणि माझ्या सद्गुरू बेळगाव निवासी परमपूज्य आई या सर्वांना साष्टांग वंदन करून आपण सर्व आराधना ध्यान समूहाचे सर्व मंडळी, सर्व साधक श्रोते, उपस्थित सर्व भक्त या सर्वांना त्यांच्या हृदयस्थ परमेश्वराला वंदन करून आजच्या या पूजनीय अक्कांच्या चरित्राकडे आपण वळूया। 2 दिवसापासून आपण अक्कांचं चरित्र ऐकतोय। पूजनीय अक्का आणि दासबोध हे समीकरणच आहे। आपल्याला पहिल्या दिवसापासून मी सांगते की ह्या परीक्षा आणि हा अभ्यास चिंतन यामधूनच अक्कांनी हा दासबोध ग्रंथ आणि हा अभ्यास अनेक दूरवर पोहोचवलेला आहे। वेगवेगळ्या ठिकाणापर्यंत अक्कांनी ही ध्वजा फडकवत ठेवलेली आहे आणि आजही अक्कांचं हे कार्य आजही तितक्याच पद्धतीने तशाच अक्कांनी घालून दिलेल्या शिस्तीनुसार आज सुद्धा ते सुरू आहे। समर्थ म्हणतात, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तुझी शोधुनी पाहे। आणि संत कबीरांचा पण एक अभंग आहे, जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नाही। प्रत्येक माणूस आहे तो काहीतरी दुःख विवंचना ही प्रत्येकालाच अनुभवावी लागते आणि त्याच्यासाठी आपल्याला एकच उपाय आहे कलियुगामध्ये की तो नाम आहे भगवंताचं आणि वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याला हे नाम घ्यायचंय। पूजनीय अक्कांनी ह्या अभ्यासाच्या मार्फत सगळ्यांपर्यंत हे परमेश्वराचं नावच कसं घ्यायचं आणि प्रत्येक जीव हा कसा साधक होईल याच्यासाठी अक्कांनी खूप प्रयत्न केले आणि त्या कशा घडल्या, त्यांच्या आई वडिलांनी त्यांच्यावर कसे संस्कार केले, नीतिमूल्यांची शिकवण एक अमौलिक मौलिक अशी जी संस्कार आहेत ते त्यांच्या घरात कसे दिले हे आपण पाहतो आहोत। काल बघितलं होतं शाळेमध्ये वर्गामध्ये त्या शिक्षिका होत्या आणि त्या रागीट होत्या, थोडस शिवराळ भाषा होती, अर्वाच्य शब्द उच्चारायच्या आणि त्याचा अक्कांना खूप राग यायचा, म्हणजे ते आवडत नव्हतं त्यांना। शिक्षिका आहेत, आपण त्यांच्या विरुद्ध कसं बोलायचं असा जरी थोडासा धाक असला तरी सुद्धा तिथे सुद्धा निर्भीडपणे, म्हणजे गुरुजनांचंच आचरण कसे असावेत गुरुजन, तर हे सुद्धा अक्कांनी ते दाखवून दिलेलं आहे। या बाई खूप राग होता त्यांचा अक्कांच्यावर आणि तो रोष सतत त्यांच्या मनामध्ये होता। एक दिवस असंच सगळ्या मुलींनी मिळून असाच दंगा केला खूप आणि त्यामध्ये सगळा आवाज सगळ्या मुलींचा होता, पण त्यांनी मात्र फक्त अक्कांवरती तो रोष धरला आणि मग त्यांना अक्कांना त्यांनी थोडस बोलवलं जवळ आणि बोलवून परकर जो होता तो त्यांचा बाजूला करून वर उचलून मांडीवर जोरात फटके मारले। हा सगळा गोंगाट झालाय, गडबड झालेली आहे, तर फक्त एकट्या अक्कांवरती त्यांनी तो राग काढला। मग अक्कांना मात्र ह्या गोष्टीचा खूप राग आला। त्या म्हणाल्या की
ह्या शाळेमध्येच मला नको, ह्या शाळेतलं नाव माझं काढा, मी दुसऱ्या ठिकाणी जाते. आणि दुसरे खान काका होते, त्यांना जाऊन भेटल्या आणि तिथे माझं नाव घालावं असं आपल्या वडिलांना सांगितलं. आणि ते खान काका हे शासकीय अधिकारी पण होते. आणि त्यांनी सांगितलं असं असं ह्या बाईंनी केलेले, आणि आपल्याला मांडीवर उठलेला जो वळ होता तो पण दाखवला. त्यावर ते अधिकारी होते, त्यांच्याही लक्षात आलं की अशा प्रकारचं मुलांना हे मारझोड करणं हे चुकीचं आहे. आणि त्यांनी नंतर मग एक पत्र लिहिलं मुख्याध्यापक बाईंना. आणि त्या शिक्षिकेच्या बद्दल त्यांचा जो असा आविर्भाव आहे त्याचा बंदोबस्त केला पाहिजे असं त्यांनी सांगितलं. आणि त्यानंतर मग किंवा त्यांना नोकरीतून कमी करावं लागेल असंही पत्र त्या अधिकाऱ्यांनी पाठवलं. म्हणजे एवढ्या वरपर्यंत तक्रार अक्कांनी इतक्या लहान वयात नेली. अन्यायाला प्रतिकार करण्याची शिकवण समर्थांनी जी दिलेली आहे ती लहानपणापासून अक्कांकडे होती. आणि त्याच्यासाठी त्या निर्भीडपणे त्याची तक्रार घेऊन पुढे वरपर्यंत गेल्या. आणि पुढे मात्र मग त्यांनी कधीही अक्कांना तो त्रास दिला नाही. आणि अक्कांच्या बद्दल मनात होता राग, पण मग त्या सगळ्या गोष्टींवरती नियंत्रण आलं. अक्कांमुळे जी शिवराळ भाषा, अर्वाच्य शब्द उच्चारायचे याच्यावरती सुद्धा त्यांना संयम ठेवावा लागला. नंतर मग पुढे अक्कांच्या वर्गात एक वर्गमैत्रीण होती. आणि एक चमत्कारच सहजपणे घडलेला. असं काही चमत्कार करण्याचा काही हेतू वगैरे नव्हता अक्कांचा. त्यांच्या सहज कृतीतून घडलेला होता तो, ती घटना. पण तो चमत्कार म्हणून म्हणायला हवाय, आपण म्हणू शकतो त्याला. शाळेमध्ये एक परदेशी नावाची एक मुलगी होती आणि तिच्या पायाला टाचेला काहीतरी दुखापत झाली होती. आणि त्यामुळे ती टाच इतकी सुजली होती की जणू काही नारळा एवढा आकार झाला होता. त्याला पट्टी बांधून ती शाळेत यायची. आणि परिस्थिती इतकी बेताची होती की आता या पायावरती उपचार करायचे, औषधासाठी खर्च करायचा, तर तितकी सुद्धा परिस्थिती नव्हती त्या मुलीची, त्यांच्या कुटुंबाची. आणि एक दिवस आट्यापाट्या खेळत होत्या सगळ्या मुली वर्गामधल्या मिळून. आणि त्यावेळेला ती मात्र जरा हट्टीपणाने मध्यभागी बसली. अक्का तिला सांगतायत, बाजूला बस, तुला धक्का लागला तर तुला त्रास होईल. पण ती काही केल्या ऐकायलाच तयार नाही. तिथेच बसून राहिली त्या खेळाच्या मध्यभागी वगैरे. आणि ह्या मुली सगळ्या खेळत होत्या. आणि खेळता खेळता नेमका अक्कांचा पाय तिच्या त्या दुखऱ्या पायावरती लागला, पडला. आणि तिने एक किंचाळी फोडली. आणि ती किंचाळी ओरडली, आई ग म्हणून. आणि त्यावेळेला त्या तिच्या पायामधून रक्त आणि पू याच्या चिळकांड्या उडायला लागल्या. म्हणजे खूप सूज होती पायावर आणि बरेच दिवसापासून तिला तो पाय त्रास देत होता, त्या वेदना होत होत्या. पण ऐपत नाही खर्च करण्याची, डॉक्टरांकडे जाण्याची. आणि केवळ अक्कांच्या त्या धक्क्यामुळे तिचं ते जखम फुटल्यासारखं झालं. ते सगळं जखमेतून रक्त आणि पू वाहायला लागलं. आणि नंतर मग थोड्या वेळात सगळ्यांनी तिला घरी पोहोचवलं. आणि सगळेजण, कोणाला वाटलं की अक्कांच्यामुळे झालं म्हणून. पण अक्कांना कोणी रागावलं नाही. अक्कांचा धक्का लागला होता तिला. दुसऱ्या दिवशी त्या मुलीचे वडील आले शाळेमध्ये आणि त्यांनी अक्कांच्या हातात एक पाकिट दिलं. या पाकिटात 10 रुपये होते. आणि ते 10 रुपये अक्कांनी स्वीकारले नाहीत. कधीही कुठल्याही ठिकाणी असं कोणी काही दिलं तर घ्यायचं नाही, हे शिकवण होती वडिलांची, आईची. आणि त्यामुळे त्यांनी नाही म्हटलं, मी हे स्वीकारणार नाही. तर ते म्हणाले की हे बक्षीस आहे तुझ्यासाठी, कारण या माझ्या मुलीचा पाय एवढे दिवस झाले, 6 महिने हे दुखणं आहे. माझ्याकडे पैसे खर्च करायला नाहीये. आणि हे पैसे खर्च न करता आपोआप काहीच मला कुठलाही खर्च न करता हे सगळं निवारण झालेलं आहे. याचं बक्षीस आहे तुझ्यासाठी, तुझा पायाचा धक्का लागला म्हणून. पण किती अक्कांचं कौतुक आहे. आणि धीटपणा पण आहे, निस्वार्थता आहे. आणि याच्यामध्ये एक विशेष आहे की त्यांनी सांगितलं, 10 रुपये, मी नाही, एकटा सगळा वर्ग होता खेळायला, आट्यापाट्या खेळायला आम्ही सगळ्याजणी होतो. मला एकटीला कसे 10 रुपये घेता येतील? अख्ख्या वर्गाला बक्षीस दिलं पाहिजे तुम्ही. ते 10 रुपये नाकारले आणि सगळा वर्गच यामध्ये, या श्रेयामध्ये सहभागी आहे असं अक्कांनी सांगितलं. 6 महिन्यापासूनचं दुखणं या अक्कांच्या एका धक्क्यामुळे निवारण झालं.
आणि मग अक्कांच्या निस्वार्थतेमुळे आणि निरभिमानतेमुळे त्या त्यांना जे कौतुक करायचं होतं, तर ते सगळ्या मुलींना एक दिवस त्यांनी रविवारी शिरापुरीचं जेवण देऊन सगळ्यांना जेवायला बोलवलं होतं. म्हणजे एखादी गोष्ट चांगली घडली, तर त्याचं क्रेडिट घ्यायला, श्रेय घ्यायला किती पुढे येत असतात लोकं. मी केलं, मी केलं, असं सगळ्या ठिकाणी त्याचा गाजावाजा होत असतो. लौकिकात काय, प्रपंचात काय किंवा परमार्थात, अध्यात्मात सुद्धा काय. कार्य असतं इतकं खसखशी इतकं, पण त्याचा गाजावाजा, त्याचा एवढा गोंगाट असतो आणि त्याची प्रसिद्धी इतकी असते, की ती विचारता सोय नाही. माझ्या सद्गुरू माऊली बेळगाव निवासी परमपूज्य आई म्हणतात, की केलेलं सत्कर्म झाकून ठेवायचं असतं. आपल्याला ते जमतच नाही. मी किती एवढंसं काही केलं तर ते किती लोकांपर्यंत सांगू आणि आता तर अनेक माध्यम आहेत आणि त्याच्यामधून फोटो काय आणि काय त्याचा आम्ही फक्त दवंडी पिटतो. आणि खरं तर काय असतं, एक बी लावलं तर मोठ्या प्रमाणात वृक्ष होत असतो. सत्कर्माचं बीज लावलं, गुप्त ठेवलं, तर त्याचा वृक्ष होईल. पण बीज जर उघडं टाकलं, शेतकऱ्यांनी जर पेरलेलं आहे, तर पक्षी खाऊन जातील असं आई सांगतात, माझ्या गुरु माऊली. ते जर आपण उघडं ठेवलं तर, म्हणजे आपण गाव सांगत सुटलो सगळ्यांना, तर त्याचं आपल्याला मिळणारं फळ काहीच मिळत नाही. आर्थिक संस्थांमध्ये किंवा व्यवहारामध्ये जिथे जिथे आर्थिक व्यवहार येतो, त्या ठिकाणी आपल्याला ऑडिट करावं लागतं. आपल्या सत्कर्माचं, आपल्या कुकर्माचं ऑडिट आपल्याला संस्था कधी करत असतील, 5 वर्षांनी करत असतील, 15 वर्षांनी करत असतील, काही ठराविक कालावधीनंतर करत असतील. आपल्या या सत्कर्माचं ऑडिट आपल्याला रोजच्या रोज करायला पाहिजे. इतकं सजग आपण राहायला पाहिजे आपल्या बाबतीमध्ये, की माझ्याकडून काय घडतंय, काय नाही, मी कोणती गोष्ट सांगायला पाहिजे. आई म्हणतात, हातून घडलेली चूक सांगायची, म्हणजे ते उघडं केलं तर त्याचं झाड नको व्हायला. सत्कर्म लावला, चांगला झालं कर्म, तर त्याचं झाड लागलं तर त्याचं खूप मोठं फळ आपल्याला मिळावं असं वाटत असेल, तर हे आईंचा बोध सुद्धा मला आठवतो. आणि अक्कांनी मात्र एक सहज झालेला चमत्कार होता, पण त्याचं श्रेय त्यांच्यामुळे सगळ्या मुलींनाच मिळालं. या 2 भावंडांची मस्ती, दोघं जण भावंड होती आणि मोठा भाऊ आणि अक्का हे बरोबरीने खेळायचे. एक दिवस त्यांच्या घरामध्ये अनेक खूप खट्याळ होत्या अक्का लहानपणी आणि खेळ काय तर वेगवेगळे खेळ करून दाखवायच्या, खेळायच्या आणि प्रत्येक वेळेला आपला थोडासा एक वर्चस्व स्थापित करायच्या, असाही थोडासा स्वभाव त्यांचा होता. सगळ्या मुलांवरती संस्कार करणारे आई-वडील, आजी होते. पण त्यांच्यामध्ये एकट्याच अक्का होत्या, की त्याचं अक्कांनी खूप चांगल्या प्रकारचे ते संस्कार सगळे ग्रहण केलेले आहेत. वयाच्या 3 वर्षापासून 8 वर्षापर्यंत लहान मुलांची ग्रास्पिंग पॉवर जी आकलन क्षमता असते, ती सर्वाधिक असते. आणि त्याच वेळेला म्हणूनच आपल्याकडे लहानपणापासून हे चांगले संस्कार घडावेत, असा एक रिवाज आहे. म्हणून एक पर्वच्या उजळणी हे पूर्वीच्या काळामध्ये फार असायचं आणि त्यामुळे चांगले संस्कार घडतात. तर अक्कांच्याकडे पण संस्कार करणारे हे आई-वडील होते, पण तरीसुद्धा थोडासा एक तो बंडखोर स्वभाव होता. तर एक वस्तू लपवायची आणि ती शोधायची असा खेळ होता बहीण-भावंडांचा. नवनवीन खेळ शोधून काढायच्या. एक आपटी पेन्सिल घ्यायची आणि आपल्या परकरचा नेफा असतो, परची पट्टी दुमडलेली, त्याच्यामध्ये ती लपवायची आणि तो पण ती शोधून काढायचा. एक दिवस अशी युक्ती केली आई अक्कांनी, की तगरीची फुलं असतात, डबल तगर असते ती आणि त्याचा देठ जरा जाड असतो. एकेरी तगर असते, त्याचा देठ बारीक असतो, पण डबल तगरीचा देठ जाड असतो. तर ते घेतलं देवघराच्या जवळ तिथे फुलं होती. त्या फुलाचा देठ घेतला आणि तो शोधायचा आहे आता आणि तो नाकात घातला. आणि तो आला शोधायला, की तो श्वासा नाकातून खाली येऊ नये म्हणून वर ओढायचा. असा खेळ तो आणि किती वेळ एक दिवस तो एकदा तो जवळ आलाय भाऊ शोधायला. वर ओढत ते इतकं वरती नाकात जाऊन अडकला देठ आणि नंतर मग संध्याकाळपर्यंत तो बाहेरच आला नाही. नाक सुजलं. नंतर मग त्या शिंका पण येत नव्हत्या आणि खूप त्रास व्हायला लागला. नाकातून पाणी, थंडी, ताप असे सगळे उद्योग आणि मग सांगायचं तर पंचाईत, घरात सांगणार काय?
पण वडिलांना कळलं काहीतरी नाकात गेलंय, म्हणून दादांनी तिच्या चिमट्यानी थोडस ते बारीक बारीक पांढरे पिवळट तुकडे होते, संध्याकाळपर्यंत ते असं हे झालं ना, कुजल्यासारखं झालं नाकामध्ये. आणि मग बारीक बारीक तुकडे काढले. सांगितलं तर परत आपल्याला ओरडा बसेल घरात. काही गपचूप बसले दोघही जण आणि नंतर मग ते पूर्ण नाकातून काढलं. अशा प्रकारचे खेळ मग नंतर ठरवलं की असे उद्योग काही आपण करायचे नाही. अशा प्रकारचे पण गमती जमती आणि उद्योग अक्कांचे. एकदा दोघं भावंड खेळत होती आणि त्यावेळेला दोघांचं असंच काहीतरी भांडण झालं आणि मग एकमेकांना वेडावून दाखवायला लागले. म्हणजे अक्का आपल्या मोठ्या भावाला वेडावून दाखवत होत्या आणि त्यांच्या दोघांच्या मध्ये त्यांच्या शेजारी राहणाऱ्या भाडेकरी होत्या सुंदराबाई म्हणून. आणि त्यांना वाटलं की ही मलाच सगळ्या वेड्या वाकुल्या दाखवते, तोंड वाकडं करून दाखवते आणि ही असं करते काय, म्हणून त्यांनी त्यांच्या वडिलांपर्यंत कळवलं की हिने मला असं असं तोंड वाकडं करून दाखवलं म्हणून. आणि अक्कांनी तर त्यांना दाखवलेलं नव्हतं. असा काही आपला त्यांचा विचारच नव्हता. आणि त्यांना खूप वाईट वाटलं त्यांनी दादांना सांगितल्यानंतर. वडील खूप रागावले. तुझं मी खरं कसं मांडणार? मोठी माणसं खरं बोलतील का? असं वडील म्हणाले. आणि त्यानंतर मग वडिलांनी तिला जवळ बोलावलं आणि रागावले खूप आणि म्हणाले की आता पायाची तुम्हाला शिक्षा केल्याशिवाय मी सोडणार नाही. दोघांनीही पायाचे अंगठे धरा आणि वाकून उभं राहा, असं त्या वडिलांनी तिला सांगितलं. आणि त्यानंतर मग इतका वेळ त्यांना ओणवं उभं राहायला लावलं आणि बराच वेळ झाल्यानंतर आई म्हणाली अक्कांची, आता बास झालं, ही शिक्षा पुरे करा. पण तरी सुद्धा वडिलांनी त्यांची ती शिक्षा, त्यांना पण आवडलं नव्हतं असं मोठ्या माणसांना वेडावून दाखवले असं समज झाल्यामुळे. आणि मग त्यांना नाही तुम्ही मध्ये बोललात तर मुलं वाहवत जातील, आत्ताच त्यांना आवर घातला पाहिजे, धाक दिला पाहिजे, असं म्हणून त्या शिक्षेमध्ये त्यांच्या वडिलांनी काहीही कमी केली नाही आणि ती करायलाच लावली. खूप पाय दुखायला लागले आणि आई आणि आजीची तर इकडे तळमळ होत होती, वाईट वाटायला लागलं. आणि जेवण पण नाही. आणि नंतर मग इतके दमले दोघही जण, तिथेच बसले गुडघे टेकून, गुडघे जवळ घेऊन आणि तसेच झोपले. आई आजीला वडिलांच्या धाकासमोर बोलवून झोपवायला घ्यावं तेही सांगायची हिंमत नव्हती आणि दोघं जण तसेच झोपले. आणि त्यानंतर मग सकाळी तिने ते प्रात्यक्षिक सगळं आपल्या वडिलांना दाखवलं करून. कसं आम्ही दोघं उभं होतो, मी कुणाला वेडावून दाखवलं, मी प्रामाणिकपणे सत्य सांगते की मी त्यांना वेडावून दाखवलं नाही. हे त्यांना कळलं. पण त्यांना थोडं वाईट वाटलं. आणि त्यानंतर सुंदराबाईंनी चुकीचं आपल्याला सांगितलं आणि आपण त्यांचं पूर्ण ऐकलं, याचं त्यांना थोडस शल्य मनामध्ये राहिलं. आणि त्यानंतर मग त्या सहज म्हणाल्या की मी सहज सांगितलं आणि तुम्ही किती कठोर झालात. नंतर मग त्यांचा खोटेपणा उघडा झाला आणि 8 दिवस वडिलांशी अबोला धरला होता की तुम्ही माझ्यावर हा आरोप केलात, मी सांगत होते मी खोटं बोलले नाहीये म्हणून. तरी सुद्धा मग आणि नेहमी वडील जाता येताना दुकानात जाताना निरोप घ्यायचे. अजिबात तो निरोप नाही, बोलणं नाही, खूप कट्टी घेऊन बसल्या होत्या. आणि मग संध्याकाळी सुद्धा फरंगुटून बसायचं, बोलायचं नाही वडिलांशी. आणि वडिलांना मात्र फार चुकल्यासारखं व्हायला लागलं की आपली कन्या बोलत नाहीये आपल्याशी म्हणून. आणि त्यानंतर मग दोघांनाही मी ही तुम्हाला शिक्षा दिली ना, त्या शिक्षेसाठी मला हे मान्य नव्हतं, तरी सुद्धा माझ्याकडून हे तुम्हाला शिक्षा दिली गेली आहे, त्याच्याबद्दल तुम्हाला मी बक्षीस देणार आहे. म्हणून मग त्याला चड्डी सदरा शिवण्याचं मुलाला सांगितलं आणि तुला परकर पोलकं शिवून देईन आणि तू राग सोडून दे हा, असं म्हणून तिची विनवणी केली आपल्या कन्येची. आणि मग तरी पण मग त्यांनी एक थोडासा मागणी केली त्याच्यामध्ये की मला निळा खण असलेला, गुलाबी फुलं आणि हिरवी पानं असं असलेला मला खण हवा आहे, असा हट्ट केला होता थोडासा, अशी मागणी केली. आणि मग त्याला लाल काठ आहेत म्हणे. मग उद्या नवा परकर नेस असं आई म्हणते, उद्या दुसरा नंतर आपण कधी शिवू. खूप वेळा सांगितलं पण ते काय मनाची समजूत पटत नव्हती. आणि मग नंतर दादांपर्यंत समजलं हे. तर मग वडील म्हणाले त्यांचे की अगं, गौरीची पूजा करतेस देवघरातल्या, ही चालती बोलती गौरी आहे ना घरातली, तिचं नागाजी करून कशाला, तुला मी हे पैसे देतो, तिला हे कोणतं खण हवं आहे
ते खण आणून तिला परकर पोलकं आणून घाल म्हणून सांगितलं. आणि मग जे अक्कांच्या आवडीचं जे परकर पोलकं होतं ते त्यांना आणलं, ते शिवून घातलं. आणि त्यावेळेचं त्यांचं रूपडं खूपच पाहण्यासारखं, खूपच लोभस आणि सुंदर अशा दिसत होत्या गोंडस त्या परकर पोलकामध्ये. आणि मग ते हळदी कुंकू समारंभ पण तो गौरीचा पार पडला. पण त्या सुंदराबाई खोटं बोलल्यात हे पण त्यांनी शेवटपर्यंत, म्हणजे आपला जो अन्याय होता तो त्यांनी तिथे होऊ दिला नाही आणि त्याला प्रतिकार केला. अशा अनेक वेगवेगळ्या घटना शालेय जीवनामध्ये सुद्धा आणि प्रत्येक वेळेला अक्कांचे जे विशेष गुण होते आपण पहिल्यापासून पाहतोय, निर्भयता, निर्भीडपणा, रोखठोक वृत्ती, परखडपणे आपले विचार मांडणे, कुठल्याही दबावाखाली न जाणे आणि ठामपणे स्पष्टपणे आपले विचार व्यक्त करणे, स्वावलंबन, आपली सगळी कामं त्या तितक्या लहान वयामध्ये स्वतः अक्का करायच्या आणि त्यांना तसं शिक्षण दिलेलं होतं. टापटीप, नीटनेटकेपणा हे सगळे गुण अक्कांचे वाखाणण्यासारखे होते. मला माझ्या सद्गुरू आणि अक्का यांच्यामध्ये खूप खूप साम्य, साधर्म्य वाटतं. दोघींमध्ये इतकं साधर्म्य आहे, थोडाफार कुठेतरी फरक आहे. थोडा कार्यामध्ये, थोडा काही जीवनचरित्रामध्ये, पण खूप जवळचं म्हणजे सारखं वाटणारं असं तर अक्का सुद्धा पांढरी साडी नेसायच्या. आईंची सुद्धा पांढरी साडी असायची. आई सुद्धा स्त्री, गोऱ्या, सुंदर, गौरवर्ण, लांब सडक सुंदर केस होते. तसेच अक्कांचे सुद्धा होते. अक्कांचं आणि अक्कांच्या वडिलांचं जसं नातं होतं तसंच आईंचं, परमपूज्य आई आणि त्यांचे वडील म्हणजे आईला किंवा बाकी घरातल्या कुणाला जेवढी जाणीव किंवा जितकी ओळख नव्हती आईंची, तितकी ओळख अक्कांची जशी वडिलांना तशी आईंची आईंच्या वडिलांना होती. आणि त्यामुळे एकमेकांना एकमेकांशिवाय राहणं हे सुद्धा खूप कठीण व्हायचं. हे खूप साधर्म्य आहे. आईंचा कृष्ण लाडका होता, तसाच अक्कांचा सुद्धा मुरलीधर हा लाडका. आणि अंबरनाथला अक्कांनी मुरलीधराचं मंदिर बांधलं होतं. आणि त्यांचं एक ट्युनिंग म्हणतो आपण, दोघांची एक मनाची जडणघडण इतकी एकरूप होती, जशी अक्कांची तशी आईंची सुद्धा होती. थोडा फरक असा की आईंनी 4 वर्ष उत्कृष्ट आणि नीटनेटका संसार केला आणि अक्का ब्रह्मचारी होत्या, त्यांनी विवाहच केला नाही. असं बरचसं साधर्म्य मला खूप जाणवतं अक्कांचं आणि आईंचं. अक्का आणि आई हे सुद्धा खूप जवळचे शब्द असे वाटतात मला. आणि मग माणसाचं जीवन मी सुरुवातीलाच म्हटलं की जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तुझी शोधूनी पाहे, असं समर्थ म्हणतात. की माणसाचं जीवन आहे हे चढ आणि उतार आणि सगळ्या अनुकूल प्रतिकूल अशा घटनांनी भरलेलं आहे. सुख आहे, दुःख आहे. आपल्या जीवनामध्ये सुखाच्या बरोबर सुखामागून दुःख आणि दुःखामागून सुख हे चक्र सतत चालू असतं. अक्कांच्या जीवनामध्ये सुद्धा पहिलं अक्कांच्या जन्माच्या आधी खूप हलाखीची परिस्थिती होती. नंतर हळूहळू या परिस्थितीमध्ये सुधारणा होत गेली. आणि आत्ता तर खूप छान दिवस आले होते. दुकान चांगलं चाललं होतं. अक्का आणि हे सगळं कुटुंब अगदी आनंदात होतं. आता अक्कांचं वय जवळ-जवळ 9 वर्षाचं झालं. 11 वर्षाचा मोठा भाऊ जवळ-जवळ 11 वर्षाचा होता. एक आपल्याकडे गीत आहे ना, एक धागा सुखाचा, 100 धागे दुःखाचे, जर तारी हे वस्त्र माणसा तुझी आयुष्याचे, एक धागा सुखाचा. एक धागा सुखाचा असला तर 100 धागे दुःखाचे आपल्याला अनुभवावे लागतात. अक्कांच्या बाबतीत सुद्धा हेच झालं. घर घेतलं होतं. अक्कांच्या वडिलांनी घर खरेदी केलं होतं आणि त्याचं कर्ज सुद्धा अ, कमी होत आलं होतं. तिथे थोडेसे काही भाडे करू दिले होते. थोडासा खर्चाचा मेळ बसत होता आणि त्यानंतर मग परिस्थिती छान सुधारत होती. अक्कांच्या आईंना, वडिलांनी, त्यांच्या दादांनी छान 4 दागिने केले होते.
चांदीची उपकरणी घेतली होती. ताट, वाटी, तांब्या, भांड, देवाची सगळी उपकरणी झाली घेऊन आणि खूप छान असं संसाराची गाडी अगदी सुरळीत चालू होती. आणि या वेळेला या सुखी संसाराला एकदम एखाद्या उंच झोक्यावरून तो खाली यावा अशा प्रकारचा तो हिंदोळा एकदम त्याचा खाली आल्यासारखा एक दिवस तो उजाडला. आणि त्या दिवशी शुक्रवारी अचानक अक्कांचे वडील होते दादा, त्यांच्या छातीत कळ आली आणि त्यावेळेला त्यांना थोडंसं आता घरी जाण्याशिवाय काही उपायच नाही. तर मग त्यांनी 5 वाजताच ते घरी आले दुकानातून आपल्या आणि 4-5 मंडळी पण त्यांच्याबरोबर आली होती. त्यावेळेला त्यांना एक सौम्य असा हृदयविकाराचा झटका आला होता. रोज आपल्या वडिलांच्याकडे म्हणजे घरामध्ये ते म्हणायचे, की कशी घरातली मंडळी असावी, की पांढरं कपाळ कधी असू नये स्त्रीचं. पण आपल्याला नेहमी असं दिसतं, की बऱ्याच वेळा स्त्रियांचं आयुष्य जास्त दिसतं. पण बऱ्याच अशा स्त्रिया आहेत, की त्यांना वैधव्याला सामोरं जावं लागतं. पण परमेश्वराने जणू काही अशी काही शक्ती स्त्रियांच्या ठिकाणी निसर्गतः दिलेली आहे, की काय काय माहिती, की ही नारी शक्ती आहे, ती ह्या सगळ्या संकटांना समर्थपणे तोंड देऊ शकते. जितक्या समर्थपणे स्त्रिया सामोरं जाऊ शकतात, तितक्या समर्थपणे आपल्याला समाजात दिसतं, की पुरुषांना तितकं त्यावेळेला ती समर्थता त्यांना साधता येत नाही. जी स्त्रियांकडे असते अशा अनेक स्त्रिया मी सुद्धा पाहिल्यात, आईंच्याकडे येणाऱ्या पण बघितल्या, की त्यांना वैधव्याला सामोरं जावं लागल्यानंतर त्यांनी आणखीन मोठ्या जोमाने, शक्तीने पुढे संपूर्ण संसार रेटलेला आहे आणि आपल्या प्रपंचाचा पूर्ण देखभाल त्यांनी केलेली आहे प्रपंचाची. आणि तसं त्यांच्या वडिलांना वाटायचं आणि त्या दिवशी ते परतले दुकानातून आणि ते संध्याकाळी येऊन अंथरूण घाल म्हणून घरात आले आणि थोडंसं अंथरुणावर बसले. इतकी छातीमध्ये जोरात कळ आली आणि त्यानंतर मग त्यांचे 2 सोबती होते स्नेही. ते पण त्यांच्यासोबत आले होते आणि म्हणाले, की "ही 2 माणसं आहेत. एक माझा डावा हात आहे आणि एक माझा उजवा हात आहे आणि ते तुम्हाला चांगला आधार देतील, सहकार्य करतील." असे उद्गार काढले त्यांनी. आणि त्यानंतर मग डॉक्टरांना आणतो म्हणून डॉक्टरांना आणलं गेलं. पण काही काळामध्येच, थोड्याच वेळामध्ये त्यांनी ह्या जगाचा घेतला. एकमेव फक्त वडील होते. प्रत्येक वेळेला आई आणि आजी ह्या नेहमी रागवायच्या आणि त्यांचं खूप कडक थोडी शिस्त असायची. पण याच्यासाठी वरच्या कोर्टामध्ये म्हणजे वडिलांकडे जायचं आणि मग वडिलांना हा सगळा अक्कांचा एक दृष्टिकोन काय आहे, वागणं कसं आहे, काय आहे, याचं सगळं परीक्षण वडील करायचे आणि त्यामुळे बरोबर न्याय मिळायचा आणि जो न्याय मला वडील द्यायचे, ते वडीलच आता ते हरवले आणि अक्कांचं पितृछत्र आहे ते वयाच्या 9व्या वर्षीच हरपलं. आपण बघतो, की मोठ्या-मोठ्या ह्या सगळ्या ईश्वरी स्वरूप जेव्हा आहे, मोठेही सगळे लोकं घडलेले आहेत. त्यांच्या बाबतीमध्ये बऱ्याच आपल्याला गोष्टीमध्ये दिसतं. त्यांचं पितृछत्र लहान असतानाच हरपलेलं आहे. पितृछत्र हरपल्यानंतर त्यांचं श्रेष्ठत्व जगाला समजलेलं आहे. समर्थांचे वडील सुद्धा लवकर गेले आणि त्यानंतर थोड्याच दिवसात समर्थांनी घरातून क्रांती केली आणि घरातून निघाले आणि तपश्चर्येसाठी बाहेर पडले. आणि त्यानंतर समर्थांचं समर्थपण आहे ते सगळ्या जगाला समजायला लागलं. त्यानंतर आपण श्रीरामांचं उदाहरण घेतलं तरी सुद्धा आता त्यांना राज्याभिषेक करायचा आहे आणि त्याच वेळेला नंतर मग वनवासाला जावं लागलं आणि त्यानंतर वनवासाला निघाले आणि इथे दशरथ राजांचं निधन झालेलं आहे. आणि ते गेल्यानंतर पुन्हा श्रीरामांचं चरित्र आणखीन वेगवेगळ्या पैलूंनी उजळत गेलं आणि आज आम्ही प्रभू श्रीरामचंद्रांना मर्यादा पुरुषोत्तम म्हणतो, की काय कर्तृत्व गाजवलंय श्रीरामांनी. वडील गेल्यानंतर सुद्धा किंवा कोणत्याही प्रसंगामध्ये श्रीरामांचं आचरण कसं ही प्रत्येकाला त्यांनी घालून दिलेली आदर्श मर्यादा आणि तो आदर्श आहे आचरणाचा. त्यानंतर रामांची महानता सगळ्या जगाला समजली आणि आजही आपण त्यांची महानता गातो. संन्यासी माता-पित्यांच्या पोटी जन्मलेले परब्रह्म श्री ज्ञानदेव त्यांना सुद्धा अशाच प्रकारे पितृछत्र त्यांचं हरपलं आणि त्यांनाही पुढे किती हाल अपेष्टा सोसाव्या लागल्या आणि त्याच्यामधून त्यांचं कर्तृत्व पुढे उदयाला आलं.
माझ्या सद्गुरू गुरु माऊली यांचंही असंच झालं. त्यांना सुद्धा 4 वर्ष उत्तम संसार केला आणि चौथा 4 वर्षानंतर 8 महिन्याचं बाळ पोटात असताना यजमानांना देवाज्ञा झाली आणि काही काळातच एक 2-4 महिन्यामध्ये पुढे वडिलांचं पण निधन झालं. म्हणजे पतीचा आधार नाही, त्यानंतर पित्याचाही नाही, सासरेही लगेच गेले. असं कुठलाच आधार नाही. देवाने सगळ्या बाजूंनी जणू निराधार केलं. तसं अक्कांचं सुद्धा झालेलं आहे. आणि वडील गेल्यानंतर मग ह्या सगळ्या चालत्या गाडीला जणू खीळ बसली की काय. आणि माझं गाऱ्हाण आता मी कुणापुढे सांगावं असं थोडंसं अक्कांना मनात विचार आला. आणि तरी सुद्धा आपले जे अश्रू होते ओघळणारे ते पुसले त्यांनी, दुःख गिळलं. आणि नंतर मग ही बातमी सगळी पसरली सगळ्या पूर्ण जळगावमध्ये. आणि त्यांच्या आजींना तर असंच होतं की अक्कांचे आजोबा लवकर गेले होते आणि अक्कांची आई लहान असताना आजीला सुद्धा ह्याच प्रसंगाला तोंड द्यावं लागलं होतं. आणि मुलीच्या संसारामध्ये त्यांनी आनंद मानला होता. आणि आता हे जावई समोर जात आहेत ह्याचं आजीला पण दुःख होतं. आणि मग त्यांचा संसार आता ऐन भरात आलेला हा डाव उधळलाय. आणि हा आपण आपल्याशिवाय आता कोण हिला आधार देणार, म्हणून आजी सुद्धा थोडीशी दुःख गिळून थोडीशी सावरली. आणि मग आजीने सुद्धा थोडासा धीर दिला आपल्या कन्येला आणि नातवंडांना. 3 नातवंड. बरचसं साम्य म्हटलं मी आईच्या आणि अक्कांच्या चरित्रात. आईच्या पोटामध्ये 8 महिन्याचं बाळ होतं आणि इथे अक्कांच्या आईला पण एक त्या वेळेला त्या गरोदर होत्या. बाळ व्हायचं होतं आणि त्याच वेळेला वडिलांचं निधन झालेलं आहे. चौथी वेळ होती. अक्का ही 4 भावंड अक्का धरून. मोठा भाऊ, नंतर 2 नंबर अक्का, 3 नंबर अनंत नावाचा भाऊ. आणि मग अक्कांचे वडील गेले आणि त्याच्यानंतर काही काळानंतर आणि हे काय करायचे, नको हे मला ही जबाबदारी सांभाळता येणार नाही. ही 3 मुलं आधी सांभाळायची आणि त्यात आता हा प्रपंच कसा चालवायचा हे नको असं वाटायला लागलं. आणि त्याच्यासाठी प्रयत्न केला. पण ते परमेश्वराची इच्छा, तिथे काहीच इलाज झाला नाही. 4-5 महिने झालेले होते. आणि त्यानंतर मग काही कालावधीनंतर योग्य वेळी ती पुढे मुलगी जन्माला आली. आणि मग तिचं नाव इंदुमती म्हणून मग इंदू म्हणून तिचं नाव ठेवलं. आणि अशा प्रकारे वडील गेले. आता सगळं घर कुटुंब वाऱ्यावर आलं. चांगलं सगळं अगदी सुरळीत चालली होती गाडी. आता परत आर्थिक चणचण भासायला लागली. पुन्हा परत प्रपंच कसा रेटायचा ही विवंचना समोर उभी राहिली. किती सामान्य कुटुंब आहे. आपण म्हणतो प्रतिकूल परिस्थितीमध्ये तुकाराम महाराजांनी विठ्ठलाची भक्ती केली. अक्कांना सुद्धा या सगळ्या प्रसंगांना लहानपणापासून तोंड द्यावं लागलेलं आहे. आणि त्या सुद्धा धीरोदात्तपणे, या 9 वर्षाचं वय होतं फक्त, पण चंग बांधला होता की याला सामोरं जायचंय आपण. इतकं प्रगल्भ ज्ञान त्यावेळेला लहान वयातच अक्कांच्याकडे होतं. दुकान होतं फक्त घड्याळाचं, घड्याळ दुरुस्तीचं. त्यामध्ये किती असं फर्निचर किंवा किती असं लाकूड सामान असेल. एक टेबल, खुर्ची काय होतं. ते मग आता आपलं प्रपंचाची गाडी चालवायला पाहिजे. ते आता ठेवून काय करणार आहे? ते विक्रीला काढलं. त्यातून काही पैसे मिळतील. येणं कुठलं काही असेल का? असा काही विचार होता. आणि त्याच्यासाठी दुरुस्तीचं येणं कोणाकोणाकडे असेल काय माहिती. कुठे लिहिलेलं नव्हतं. लिहिण्याचा तसा काही हिशोब नव्हता. आणि मग फक्त एकच होत्या सुमित्रा देसाई म्हणून. त्यांनी फक्त एक ₹1.25 एक घड्याळ दुरुस्त आदल्या दिवशी करून नेलं होतं त्यांचे वडील जाण्याच्या आधी. आणि ते द्यायचे राहिले होते. आणि तो एकमेव ₹1.25 ती उधारी फक्त तेवढी त्यांच्याकडे पोहोचती झाली होती. आणि त्यानंतर मग त्या खोल्या होत्या परत भाड्याने दिलेल्या. त्यातलं काही कधी भाडं मिळायचं, काही नाही. तोपर्यंत मोठा भाऊ 6वीत गेला होता आणि अक्कांचं शिक्षण 4थी पर्यंत झालेलं होतं. आणि आता घरातून असा परत फरमान आलं की अक्का शिकली तेवढी बास झाली. याच्या पुढे आता शिक्षण देण्यासाठी आपली ऐपत नाही. ह्या पुढे खर्च आपल्याला झेपणार नाही. त्यामुळे अण्णाला शिकू दे, पण अक्काचं शिक्षण आपण थांबवायचंय. आणि अक्कांना तर शिक्षणाची इतकी आवड होती. कुशाग्र बुद्धी होती, एकाग्रता होती, अभ्यासामध्ये प्रचंड तल्लख बुद्धिमत्ता होती. आणि अशी सगळी अभ्यासाची उर्मी असताना तिथे तो अडसर येतोय. तर त्यावेळेला अक्कांची खूप घुसमट व्हायला लागली. आणि त्यांनी मग असं ठरवलं की याच्यावर सुद्धा मात करायची आणि आपण प्रयत्न करायचा आहे.
समर्थांचे सगळे गुण अक्कांच्याकडे लहानपणापासून दिसत होते. निर्भयता होती, अन्यायाला प्रतिकार करायचा होता. प्रयत्न हे वाळूचे कण रगडिता तेलही गडे. प्रयत्नवाद जो समर्थांनी शिकवला, तो अक्कांच्याकडे लहानपणापासून दिसतो. आणि ज्या वेळेला आपल्याला खर्चाचा प्रश्न आहे शिक्षणासाठी, तर त्यावेळेला त्यांनी एक विचार केला, की आता आपण असं करायचं, की आपल्या गावामध्ये काही प्रतिष्ठित मंडळी आहेत, त्यांच्याकडे आपण जायचं आणि त्यांना भेटून आपण त्यांना सांगायचं, की आम्ही अशी-अशी मुलं आहोत आणि आम्हाला थोडासा एक सहकार्य हवंय शिक्षणासाठी. तर आपण जर दिलं तर ते आमच्या शिक्षणासाठी उपयोगी पडेल. प्रामाणिकपणे सांगून कुठल्याही प्रकारचा गैरमार्ग न अवलंबता जर कोणी दिलं, तर मग अशा पद्धतीने त्यांनी आपल्या काही गावातल्या प्रतिष्ठित मंडळींकडून तो काही पैसे जमवले आणि हे कुठून आणलेस? म्हणून आईने विचारल्यानंतर आई आणि आजी त्यांनी सांगितलं, की असं-असं आम्ही सांगितलं आणि त्यांनी आम्हाला हे दिलेले आहेत. तर आईला आणि आजीला खूप राग आला आणि त्यांनी म्हटलं, की आपलं वडिलांचा मोठेपणा सांगून, गाऊन त्यांच्याकडून पैसे आणणे हे चुकीचं आहे. तुम्ही हे का आणायचं नाही, हे आणायला नको होतं तुम्ही. कष्टाशिवाय पैसे मिळवणे चूक आहे. आता जे पैसे तुम्ही आणलेले आहेत, ते सगळे गणपतीच्या देवळात पेटीत नेऊन घाला. असं आईनी आणि आजीनी ह्यांना तंबी दिली दोघांनाही. तुला शिकायचंय म्हणाल्या, ठीक आहे म्हणाल्या, मी प्रयत्न करते. त्यांच्या आईनी सांगितलं, मी 4 घरी भांडी घासेन, धुणं धुवीन, कष्टाने पैसे मिळवीन आणि त्याच्यावर मी तुमचं शिक्षण करेन. तुला आवड आहे ना शिक्षणाची? असं आईने सांगितलं. आणि मग पुन्हा अक्कांनी राग थोडा मनाच्या विरुद्ध होता हा निर्णय. मी पैसे सरळ मागून प्रामाणिकपणे मी आणले होते आणि ते सुद्धा तुम्ही नाकारताय म्हणून वाईट वाटलं. आणि तसं वाईट वाटत असतानाच डोळ्यात अश्रू असतानाच गणपतीच्या पेटीत जाऊन ते गणपतीकडे अर्पण केले. आणि त्यानंतर मग आणखीन एक वेगळा विचार अक्कांनी केला, की गावामध्ये काही मुली आहेत आणि त्या मुलींना आता 4थी-5वी मध्ये अक्का गेल्या. तर त्यावेळेला फीची सवलत पण होती आणि ती मिळते का म्हणून त्याच्यासाठी पण प्रयत्न अक्कांनी केला. आणि नंतर मग पुढचं एक नवीन नियम त्यावेळेला सरकारने आणला, की ज्यांचं 4थी पर्यंत शिक्षण झालेलं आहे, त्यांना 5वी, 6वी, 7वी 3 वर्ष पटकन म्हणजे एकाच ह्याच्यामध्ये बसून परीक्षा देता येईल आणि 8वीच्या वर्गात बसता येईल. असा एक त्यावेळेला निर्णय झाला आणि तो खूप अक्कांच्या फायद्याचा ठरला. आणि त्यानंतर मग ती 3 इयत्तेचा अभ्यास आहे, तो कुशाग्र बुद्धिमत्तेच्या अक्कांनी केला. 5वी, 6वी, 7वी एकत्र पास करून आणि मग 8वी मध्ये त्यांना त्यावेळेला ते जे फर्मान आलं होतं, तो प्रवेश मिळाला. मुळात हुशार असल्यामुळे तो सगळा अभ्यास पेलला त्यांनी आणि नंतर मग 8वीत गेल्यानंतर फी माफ सवलत कायमची झाली आणि पुढे मग त्या पुढच्या वर्गामध्ये गेल्यामुळे पुढच्या वर्गातला अभ्यास आणि काही मुली होत्या त्यांना काही येत नव्हतं. तर आता आपण त्यांना शिकवायचं आणि म्हणजे कमवा आणि शिका हे धोरण अक्कांनी त्यावेळेला अवलंबलं. आपल्यापेक्षा लहान वर्गातल्या मुलींना शिकवायचं, शिकवणी घ्यायची त्यांची. त्यातून जी मिळकत येईल ती आपल्या कुटुंबासाठी वापरायची. 2 नंबर होता क्रमांक त्यांचा, पण कर्तृत्वाने मात्र त्या 1 नंबरच होत्या. आणि त्यानंतर जे काही मुली त्यांच्या गावामध्ये होत्या, काही मुलींना असं शिक्षण देण्यासाठी शिकवणीचे जे पैसे मिळतील त्याच्यासाठी अक्कांचे खटपट सुरू झाली. आणि अण्णाला मात्र, भावाला मात्र वाईट वाटायचं. त्याला काही तितकं बुद्धिमत्ता नव्हती. जेवढं अक्कांना आकलन शक्ती, अभ्यास करण्यासाठी जी हुशारी होती, तो थोडासा मागे राहिला शिक्षणामध्ये. वाईट वाटायचं त्याला. पण तरीसुद्धा आपल्या अण्णाला वाईट वाटेल असं तू वागू नकोस, असं आजीची आणि आईची नेहमी तिला शिकवण असायची. महिना ₹8 कमाई अक्का स्वतः शिक्षण घेता-घेता करायला लागल्या आणि अशा प्रकारे एवढे शिक्षणासाठी अतोनात कष्ट करून अक्कांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं. शिकायचं आहे ही जिद्द अक्कांच्याकडे पूर्ण होती आणि त्यावेळेला मग अक्कांनी हे शिक्षण आपलं पूर्ण केलं आणि नंतर मग आता अक्का खूप मोठ्या झाल्या
या वेळेला घरात कोण तसं मोठे नाहीयेत, तर मग आता या मुलांना ही काय खूप आता याच्या पुढे नको जास्त शिकवायला. तर मग यांचा विचार पुढे आजीचा आणि आईचा असा एक विचार पुढे सुरू झाला किंवा त्यांचा एक मनामध्ये यायला लागलं, की तो काळ कसा आहे. यावेळेला या काळामध्ये मुलींचं लग्न काही फार उशिरा होत नव्हतं, जर आत्ताचा काळ आपण तुलना केली तर. तर आता अक्का वयाने मोठ्या झालेल्या आहेत आणि वयात आलेल्या आहेत. तर त्यांना आता पुढचा विचार संशोधन हा विचार आपल्याला करायला पाहिजे आणि त्यामुळे आता हे शिक्षण पुरे झालं तुझं म्हणून आजीचा आणि आईचा सारखा तगादा सुरू झाला आणि 2 वर्ष झाली आता तुला मोठी झाली तर मग पुढचा विचार आम्ही करतो आणि तसा केला सुद्धा दोघींनी. भिकनगाव गावचे एक वकील होते जोशी आणि बिजवर होते. त्यांचं वय जवळ-जवळ 40 वर्षाचं होतं आणि 4 वर्षाची मुलगी होती पदरात. एक दिवस हे दोघं जण अभ्यास करत होते, अक्का आणि अण्णा म्हणजे मोठा भाऊ आणि ते वकील हजर झाले यांच्या घरी. काळा कोट, उंच अशी फरची टोपी, झुपकेदार मिशा, 35-40च्या जवळचं साधारण वय दिसत होतं आणि आपल्या ओळखीचे कोणीतरी आले आहेत असा अक्कांनी एक आडाखा बांधला आणि मग बसायला त्यांना पाठ दिला. बसा म्हटलं. कोणीतरी मोठी व्यक्ती आली आहे की नमस्कार करायचा हा एक रिवाज घरामध्ये सहज झालेला संस्कार घरातला. त्याप्रमाणे त्या सवयीप्रमाणे त्या संस्काराप्रमाणे अक्कांनी त्यांना नमस्कार केला. अभ्यासात गर्क असल्या आणि मग परत आपल्या अभ्यासामध्ये मग्न झाल्या. इथे हे वकील साहेब बसलेले आहेत, पाटावर स्थानापन्न झाले आणि त्यांचा वकिलीबाणा सुरू झाला. कितवीचा अभ्यास चालू आहे असा त्यांनी अक्कांच्याकडे वळून प्रश्न विचारला आणि त्यांनी प्रश्न केला की इंग्रजी 4थीचा असा अक्कांनी त्यांच्याकडे दृष्टिक्षेप सुद्धा न टाकता त्यांना उत्तर दिलं इंग्रजी 4थीचा अभ्यास सुरू आहे म्हणून. मग पुढे वकिलांनी पुन्हा प्रश्न विचारला, इंग्रजी धडा वाचता येतो का? पुन्हा प्रश्न ऐकल्यावर अक्काला जरा झणकाच आला, राग आला. वाचायला न यायला काय झालं? फणकाऱ्याने उत्तर दिलं अक्कांनी. उलटा सवाल पुन्हा. आई मध्येच म्हणाली, अक्का थोडंसं वाचून दाखव त्यांना. खणखणीत आवाजात, स्पष्ट उच्चारात एक पान अक्कांनी वाचून दाखवलं. पुस्तक बंद केलं. संमतीदर्शक वकिलांनी मान हलवली आणि अक्का अंदाज बांधू लागल्या. हुशार होत्या खूप. इतक्या चलाख आणि चतुर होत्या आणि हे काय चाललंय हे कळण्या इतकं वय त्यांचं होतं आणि तेवढी हुशारी पण होती. आई पण बाहेर गेली. शाळेची वेळ झाल्यामुळे अक्का शाळेत गेल्या. संध्याकाळी आईच्या आणि ताईच्या एकंदरीत सांकेतिक बोलण्यावरून हे बोलणं काय चाललंय हे अक्कांनी बरोबर जाणलं, ताडलं आणि मग दोघींचा संवाद चालला होता. जरा थोराडच वाटतो नाही का? पण ताई घरात सुबत्ता आहे. स्वतःचा मोठा वाडा आहे. वकिली पण चांगली चालते. अक्काला सगळी सुख मिळतील या ठिकाणी आणि अक्का सुखी राहील, आनंदात राहील. अक्का घेईल सांभाळून. अक्काचं वय वाढतंय आणि या स्थळाकरता आपल्याला कुठला खर्च नाही. हे खूप महत्वाचं आहे. असं म्हणून दोघी खूप खुशीत होत्या. अक्कांच्या डोक्यामध्ये चांगलाच एक विचार चमकला आणि मनाशी चांगला निर्धार केला आणि झोपी गेल्या. आणि त्यानंतर मग दिवाळीला 2 दिवस अवकाश होता आणि पुढे दारात एक पोस्टमन उभा राहिला. घरात फक्त अक्काच होत्या आणि पोस्टमन म्हणाला, मनी ऑर्डर आहे 5 रुपयांची. अक्कांनी मनी ऑर्डर घेतली. आता कुणाची काय एवढं माहिती नव्हतं. कुपनवरील मजकूर वाचला. त्या खाली पट्टी असायची, आपल्याला माहिती आहे मनी ऑर्डर. त्याच्या खाली काही मजकूर असतो, 2-4 ओळी लिहिलेल्या असतात. त्यावरती लिहिलेलं होतं, पाडव्याची ओवाळणी म्हणून 5 रुपये पाठवीत आहे. स्वीकार होईलच. सही होती श्री जोशी वकील, भिकनगाव.
ते जे होतं कुपन आलेलं ते टेबलमध्ये ठेवलं, कप्प्यामध्ये, ड्रॉवरमध्ये. आई ताई दोघी घरात नव्हत्या. एकादशी होती म्हणून मंदिरामध्ये गेलेल्या होत्या. अक्कांच्या मनात जे वादळ आलं आणि जो काही संताप आला, म्हणजे थोडा राग आला त्यांना. जेवण आटोपून अक्का शाळेत निघाल्या होत्या. गणपतीच्या देवळात जाऊन 5 रुपये त्या पेटीमध्ये टाकले. जी 5 रुपयाची मनी ऑर्डर आली स्वीकारली होती, त्यातला मजकूर वाचला होता, त्याचा आशय कळला होता. पुस्तकात ठेवून 5 रुपये वहीत. दिवाळी आटोपली. ताईशी बोलत होती, मी असं करू का, उद्या स्वतःच भिकनगावला जाऊन येते. दप्तर भरत असलेल्या अक्काने हे आईचा आणि आजीचा संवाद ऐकला. आत्ता त्यांना वाटलं की आपण इथे गप्प बसलो तर आपला मोठं नुकसान होणार आहे. आणि मग त्यांचा अजून तो स्वभाव आहे, जो निर्भीडपणा, तो बाहेर आला. आणि म्हणाल्या की कशाला जायचंय भिकनगावला, मी पोस्ट कार्ड टाकलंय त्यांना, तुमचा आमचा काही संबंध राहिला नाही. आई आणि आजी एकदम आश्चर्यचकित होऊन बघायला लागल्या अक्कांच्याकडे. म्हणजे काय म्हणते आहेस तू? इथे अक्कांना वाटलं की आज मला, मी माझा सुप्रीम कोर्ट, जे माझं कुठलं गाऱ्हाणं वडिलांकडे सांगायचं, आज ते नाहीये. आणि माझा लढा मलाच लढायला पाहिजे. आजी आणि आई मला इथे लोटतील, तर मला आता दुसरं कोण नाही, तर मला खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. आणि ते प्रसंगावधान अक्कांनी तिथे राखलंय. खरं सांगते हे बघ, असं म्हणून ते कुपन आईकडे भिरकावलं त्यांनी. असला माणूस मला पाडव्याची ओवाळणी घालतो. मी त्याला चक्क लिहिलं, पैसे भाऊबीज म्हणून स्वीकारले. तो 5 रुपये देवाला दान देऊन आले म्हणून अक्का गरजल्या. मोठ्या खणखणीत आवाजात म्हणाल्या, पाडव्याची ओवाळणी कोण कोणाला देतंय? पतीने पत्नीला द्यायची असते. याचं काही नातं नाही, माझं काही जुळलं नाही, कुठलं काय, कशात काय, फाटक्यात पाय, आणि हा मला पाडव्याची ओवाळणी पाठवतोय. मी भाऊबीज म्हणून स्वीकारले म्हणून कळवलेलं आहे. ठणकावून सांगितलं आजीला आणि आईला. आणि मग असल्या आगाऊ माणसाचे पैसे नकोयत मला घरात. ठामपणे सांगितलं, मला नाही त्याच्याशी लग्न करायचं. श्रीमंत पाहून मला ढकलायचं तुम्ही ठरवाल, मी जड झाले का तुम्हाला? मग आपला पवित्रा अक्कांनी आक्रमक स्वीकारला. पैशाची चणचण असेल, अजून 2 शिकवण्या मी करीन, पण सांगून ठेवते, लग्नाच्या जोखडात मला अडकवायचं नाही. तावातावानी बोलल्या अक्का. आणि आत्ता जर आपण बोललो नाही, तर मग आपलं पुढे काही चालणार नाही. मला ह्यामध्ये पडायचं नाही, हा ठाम निर्णय होता. हा इंग्रजी शिक्षणाचा परिणाम बरं का, असं आईचा शेरा त्यांच्या. 4-8 दिवस गेले. रविवार होता. जेवण व्हायची होती सगळ्यांची. आणि जेवायला एक खानावळी सारखं म्हणून एक जण यायचे आणि 10 रुपये त्यातून मिळायचे यांना. चौघांचे 40 रुपयाचे 4 जण होते. अक्कांच्या शिकवणीचे 8 रुपये. घर खर्च ओढात आणि शिवाय भागत होता, चाललं होतं. त्या चौघात श्री पाटणकर म्हणून एक होते. ते पुण्यातले जंगल खात्याचे तपासनीस होते आणि ते पण जेवायला यायचे. एकदा ते एकटेच आले होते जेवायला. अक्कांनीच त्यांना पाटपाणी वगैरे केलं, ताट वाटी सगळी तयारी केली. आणि आता पाटणकर मामांना वाढलं होतं. पाटावर बसता बसता ते सहज म्हणाले की अक्का, आयत्या वेळी जर कोणी विषय दिला तर छोटासा निबंध लिहिशील का 10 मिनिटात? अक्कांची बुद्धिमत्तेची चुणूक पाटणकर मामांना माहीत होती, थोडीशी ठाऊक होती. म्हणून त्यांनी एक अचानकच एक अकस्मात एखादा बॉम्ब टाकावा म्हणतो आपण एकदम, तसं त्यांनी अक्कांना विचारलं. हो, न लिहायला काय झालं, सांगा विषय कोणता, मी लिहिते. अक्कांचं लगेच दुसऱ्या क्षणाला उत्तर. तयारी करते, नंतर सांगते, विचार करते, काही नाही, तयार आहे अभ्यास केव्हाही. तत्पर आहेत. पाटणकर मामा मनमोकळे होते. त्यांनी विषय सांगितला. विषय होता फार रंजक होता, इंटरेस्टिंग होता. पती कसा असावा, हा निबंधाचा विषय. ते हातपाय धुवून आलेच होते. हा लिही, असं म्हणून त्यांनी घास घेतला. त्यांचं जेवण आटोपलं तोपर्यंत इथे निबंध पण पूर्ण झाला होता. वहीची 4 पानं. सुपारी खात खातच मामा म्हणाले, वाच, तूच वाच, मी चष्मा नाही आणला.
त्यांची परीक्षा होती एक प्रकारची, आगळ्या पद्धतीची, एक आधुनिक पद्धतीची एक वधू परीक्षा त्यांनी घेतली होती. अक्कांनी वाचायला सुरुवात केली. किती सुंदर निबंध लिहिला होता अक्कांनी. म्हणजे आत्ता प्रत्येक स्त्रीनी असं असावं, गोरा गोमटा, कपाळ करंटा असा पती काय कामाचा, ज्याची दृष्टी पत्नीच्या फक्त देह सौंदर्यावरच आहे, तो प्रपंच काय करणार. म्हणजे तो शारीरिक दृष्टी, त्या भोगाच्या दृष्टीने तो बघतोय पत्नीकडे, तर तो कसला संसार करणार. संसार रूपी रथाची पती आणि पत्नी ही दोन चाकं आहेत. दोघही अनुरूप पाहिजेत एकमेकांना, तसेच पाहिजेत तुल्यबळ. चाकं आहेत दोन, कोणतंही चाक अर्ध्या इंचाने सुद्धा कमी नको, नाहीतर मग रथ कोलमडलाच. आपण म्हणतो समानता जी आहे, संसार रथ याच्यावरच चालतो. काय विचार मांडलेत अक्कांनी एवढ्या लहान वयात. आणि मग केवळ चूल नि मूल याच क्षेत्रात स्त्रीला अडकून ठेवू पाहतो तो पती तर कुचकामीच. काही काही स्त्रियांच्याच मिळकतीवरती राहतात, तर हे सुद्धा चुकीचं आहे. स्वतः सुद्धा कष्ट केले पाहिजेत. मग तो स्वार्थीच म्हणायला पाहिजे पती. समान हक्काची वागणूक देणारा पती आदर्श असला पाहिजे. त्यांनी आपल्या पत्नीचा तसाच सन्मान केला पाहिजे. आणि मग हा विचार आहे, हे निबंधातले विचार ऐकले आणि मग पाटणकर मामांनी अक्कांच्या पाठीवर खुश होऊन शाबासकी दिली. का नाही देणार, विचारच इतके सुंदर अक्कांनी मांडले होते, तेजस्वी आणि ओजस्वी असे विचार. आणि मग अक्कांची ही मतं आई आणि आजीला थोडीशी आगाऊपणाची वाटली. त्या थोड्याशा भांबावल्या, गडबडून गेल्या. 2 दिवसांनी पुन्हा मामा जेव्हा आले अक्कांच्याकडे, तेव्हा त्यांनीच हा विषय काढला की अक्काचे विचार स्पष्ट आहेत आणि स्वच्छ आहेत. आणि ते म्हणाले की माझा मुलगा पुण्यामध्ये मास्तर आहे. मी माझ्या मुलाकरताच पाहत होतो, अक्काचा विचार करत होतो आणि तिची निवड करणार होतो. पण मीच इथे माघार घेतो. अक्कांची बुद्धिमत्ता, त्यांची हुशारी, त्यांचं ज्ञान आणि त्यांची सगळी धडाडी हे सगळं पाटणकर मामांनी हेरलं होतं. आणि ते म्हणाले की माझा मुलगा अक्कांच्या पुढे फिक्का ठरतोय आणि त्यामुळे मी माघार घेतो आणि हिला, तिच्या बुद्धीला वेगळी चमक आहे, धार आहे, तो हिच्या पुढे शेळपट ठरेल. त्यांनी प्रांजळ कबुली दिली. आपला मुलगा इतका हुशार नाहीये अक्कांच्या इतका. मुलगी कर्तृत्ववान होईल आणि तिला कुठेतरी ढकलून देऊ नका. तुमचे आमचे संबंध आहेत ते स्नेहाचेच राहतील. फार विचारवंत होते पाटणकर मामा आणि त्यांनी सुद्धा योग्य विचार केला होता. आपला हा योग नाही असं मी समजतो, पण आपले स्नेह संबंध असेच कायम सुरळीत राहतील असंही त्यांनी आश्वासन दिलं. अक्कांना कळून चुकलं होतं. नाविन्यपूर्ण पद्धतीने यांनी घेतलेली ही एक वधू परीक्षा होती आणि याच्यामध्ये सुद्धा अक्का खूप उत्तम रीतीने उत्तीर्ण झाल्या होत्या. आणि आता आणखी 4 शिकवण्या त्यांना मिळाल्या होत्या. असा सगळा अक्कांचा एक तारेवरची कसरत चालली होती. स्वतः कष्ट करायचे आणि आपलं शिक्षण पूर्ण करायचे, ही जिद्द होती अक्कांची. आणि त्यावेळेला दिवे लागणीच्या वेळेला आपली सगळी प्रार्थना घ्यायची. आणि याच्यामध्ये सुद्धा एक दिवस आईने सांगितलं की जिल्ह्यावरचा राम, म्हणजे त्यांच्या गावातला राम होता, तिथे आपण दर्शनाला जाऊया म्हणून. अक्कांना अभ्यास आटपायचा होता. मी त्या रामाला जाते, तू येतेस का सोबत, असं पुन्हा आईने विचारलं. आई म्हणाली की नेहमी तर विचारलंस, फार फाटे फोडू नको, असं आई म्हणाली. आणि नसेल यायचं तर नाही येत म्हण, पण राम जरा गावाबाहेर आहे, वस्ती कमी आहे, आपण जाऊन येऊ परत. मग अक्काने पुस्तकं आवरून ठेवली. पुन्हा आई बरोबर जाण्यासाठी तयारी करायला लागल्या. तेव्हा आईची एक सूचना आली, जरा झुळझुळीत लुगडं नेस ना, असं आईची सूचना. ती कलाकलानी थोडं घाबरत घाबरत ह्या दोघी तिला तयार करत होत्या. कशाला ते अक्कांच्या लक्षात आलं तेव्हाच की रामाच्या दर्शनाला जायचंय, हे काय वाईट आहे नेसलेलं लुगडं. अक्का म्हणाल्या, पण एवढ्या तेवढ्याशा कारणाने मन कशाला दुखवायचं. अक्काने मोरपिशी रंगाचं लुगडं परिधान केलं. ठीक आहे, तुमचं ऐकते मी. आणि चोळी होती तीच ठेवली. त्या लुगड्यात
त्याच्या मूळच्या सुंदरच होत्या. अक्का खरंच खूप सुंदर दिसत होत्या. दोघी निघाल्या आणि रामाचं दर्शन झालं. आणि आता अक्का इथे जवळच त्या पोलीस लोकांच्या चाळी दिसतात तिथे 5 मिनिटात जाऊन येऊया असं म्हणून, जरा काम आहे, पुन्हा इतक्या लांब येणं होणार नाही असं आई म्हणायला लागली. अडून अडून सांगत होत्या. थेट बोलायची हिंमत नव्हती. अक्कांचा तो करारी स्वभाव माहिती होता त्यांना. आईचा डाव अक्कांच्या लक्षात आला नाही, दाखवलं नाही त्यांनी. आई बरोबर निघाल्या. पोलीस चाळीमधल्या एका खोलीच्या जवळ पोहोचल्या. पुढच्याच खोलीत 4-5 खुर्च्यांवरून माणसं बसलेली होती. मध्येच एक स्टूल, लहानसा बाक, त्यावर वळकट्या ठेवलेल्या आणि त्या गर्दीतून या दोघी आतमध्ये गेल्या. जेमतेम 10 बाय 10 ची खोली. एका कोपऱ्यात चूल, एका कोपऱ्यात मोरी, समोर दार. पूर्वीचं घर, पूर्वीची घराची आखणी सगळी. भांड्याच्या 2 मांडण्या. उरलेल्या जागेत पाटाला पाट लावून बसलेल्या LLB बायका, अक्कांच्या आईसारख्याच. आणि त्यातल्या घरच्या अशा वाटणाऱ्या बाईंनी सांगितलं की या. पाट पुढे सरकवला आणि अक्का पण त्या पाटावरती, आई आणि अक्का त्यांच्या पाटावरती बसल्या एकमेकीला अगदी जवळ चिकटून. पाटाच्या कोपऱ्याला हात लावून अक्काई तिथे बसल्या होत्या अवघडल्यासारख्या. ही नात का तुमची? शिकते का अजून? कितवीत आहेस? त्या बाईंनी एका पाठोपाठ प्रश्न विचारले आणि अक्कांनी उत्तर दिलं, इंग्रजी 7वीत. चुलीजवळची 2-3 भांडी आवरून त्याच बाई पुन्हा म्हणाल्या, अक्कांना 4-5 कप चहा करशील का? असं त्यांनी अक्कांना सांगितलं. आता ही सुद्धा एक वेगळ्या प्रकारची वधू परीक्षाच होती. पूर्वीच्या परीक्षा असायच्या, चालून दाखव, दिसतंय की नाही म्हणून धागा ओवून दाखव, आणखीन काही गाणं येते का आणि काही करता येते का, असं काही पूर्वीच्या ह्या परीक्षेच्या पद्धती होत्या. तापलेल्या तेलासारखे शब्द कानात गेले अक्कांच्या ते. आईकडे किंचित असा कटाक्ष टाकला. संयमी होता, पण रागाने टाकलेला तो कटाक्ष होता. अक्कांनी उत्तर दिलं, केला असता, पण आज मला 4था दिवस आहे. त्यावेळेला 16 फार होतं. सारं कसं एकदम शांत झालं. त्या बाईंना वाटलं कुठल्या कुठल्या काय बोललो. बाहेर पुरुष बोलत होते, पण स्पष्ट काही कळत नव्हतं. आणि त्या बाईंनीच शेवटी, आता इथे आपला काही उपाय चालत नाही, आपणच चहा करावा, म्हणून त्यांनी चहा केला. 4 कप बशा मांडल्या, चहानी भरल्या. आणि एवढं ताट तरी बाहेर नेऊन देतेस का? हा प्रश्न विचारला की आपल्याला अजून काय ऐकावं लागेल की काय म्हणून. आणि त्यांनी ते ताट पुढे सरकवलं. नाहीतर नाही म्हणेल तर काय देतेस का म्हणून विचारलं. दे म्हणून आज्ञा नव्हती, विद्यार्थ शब्द वापरला. अक्काने अंगभर पदर घेतला, ताट उचललं, बाहेरच्या स्टूलावर ठेवलं. स्टूल थोडं डळमळीत होतं. ताट कसंबसं ठेवून आत जायच्या ऐवजी अक्का बाहेर निसटल्या, तिथल्या तिथेच. आणि जाता जाता दारावरचं नाव वाचलं त्यांनी चाणाक्षपणे. SB दापके असं नाव लिहिलेलं होतं त्या दारावरती. ती पाटी तेवढी वाचली. सरळ राम मंदिराच्या आडोशाला गेल्या आणि सगळ्याच एकमेकींना लागून बसलेल्या होत्या. 4था दिवसाचा बिटाळ सगळ्यांना झाला असं जणू त्यांना वाटायला लागलं. कोणालाच चहा पिता येईना. हा बिटाळाचा चहा कसा घ्यायचा आपण? आई पण चिमूटभर सुपारी घेऊन बाहेर पडली. नाईलाज असतो. आई जवळ आली तशी अक्का रस्ता चालायला लागल्या. थांब जरा, आई म्हणाली. अशी तरा पुढे जाऊ नकोस. तुला खोटं बोलायला कोणी शिकवलं? आईने विचारलं. तूच शिकवलंस, असं अक्का म्हणतायत. की आपण कुठे नि कशाकरिता जात आहोस हे सांगितलेस तू मला. रामाच्या दर्शनाला जातो म्हणून तूच खोटं बोललीस की नाही? तूच मला हे खोटं बोलायला शिकवलेलं आहेस. रागाचा पारा चढलेल्या अक्का आपल्या आईला उत्तर देत्या झाल्या. घरात आल्याबरोबर अजून सगळा स्फोट झाला. तिथे त्यांनी संयम ठेवला होता अक्कांनी. आणि घरी आल्यानंतर आपले विचार पुन्हा परखडपणे मांडले की इथे जर मी दबले गेले तर माझ्या सगळ्या ज्या महत्वाकांक्षा आहेत त्यांच्यावर मला पाणी सोडावं लागेल. त्यांनी सांगितलं, तुम्ही मला विवाह बंधनात अडकवू पाहताय, पण 40 वर्षाचा जोशी
जावई तुम्हाला आवडला, बुटाच्या लाथा बायकोला घालील, पोलीस तुम्हाला पसंत आहे. अगं, वेळोवेळी मुलीला आधार लागतो. पुरुषाच्या आधाराशिवाय स्त्री जगू शकत नाही. असा आई आणि आजी समजूत घालतायत. त्याचे पोलीस जो आहे, त्याचे पोलीस वडील हेड कॉन्स्टेबल आहेत. मुलगा शिकलाय. तू पाहिलायस तरी का त्याला? ताई समजावते, म्हणजे आई. काही कोणाला पाहायला नकोय ताई. खरं तर मी तुला मनातलं सांगते आणि मग सगळं अक्कांनी भराभर आपल्या मनातलं जे काय होतं, मी स्वतः शिकेन, स्वतःच्या पायावर उभी राहीन. मला विवाह बंधनात अडकायचं नाही. माझा भार तुमच्यावर पडणार नाही. माझं पाऊल वाकडं कधी पडणार नाही. जर का तुम्ही मला यापुढे जबरदस्ती कराल, विवाहासाठी मला त्याच्यामध्ये ढकलून द्याल, तर मी सरळ घरातून बाहेर पडीन. तुम्हाला पुन्हा तोंड सुद्धा दाखवणार नाही. हे तुम्ही लक्षात ठेवा. माझ्या शिराचं रक्षण करीन, समाजकार्य करीन. मला शाळेत शिक्षिका व्हायचंय, समाजाला मला प्रबोधन करायचं आहे. मला तुम्ही या लग्नाच्या बंधनात अडकवू नका. तुम्ही मला का अडकवता? आजूबाजूची परिस्थिती तुम्ही पाहिलीये का? माझ्या वर्गातली जी दुर्गा पाटील आहे, शिक्षण सोडलं, सासरी गेली, नांदवत नाही, पुन्हा माहेरी आली आणि आता पुन्हा माझ्याच वर्गात आहे. दुसरी एक आहे लीला तिवारी, चेंदुर्णीकर आहे. 18-20 वर्षाच्या मुली आहेत. आता विधवा झाल्यात आणि पुन्हा परत आपला चरितार्थ चालवण्यासाठी खटपट करतायत. पोट भरण्याचा आता कुठला उपाय आहे ते शोधण्याचा त्यांचा प्रयास चालू आहे. शेजारचे वामनोतकर आहेत, आपल्या सुनेला रात्र वाटेल तसं लाथाबुक्क्यांनी मारतायत आणि प्रसंग आल्यानंतर आपली पण आपणच अशीच सोय आपणच परिस्थिती करून घ्यायची आहे का? उजळ माथ्याने जीवन जगायचं सोडून ते सार्थकी लावायचं आहे, ते सोडून तुम्ही मला या लग्नाच्या भानगडीमध्ये का ढकलताय? आणि माझा हा निश्चय पक्का आहे, मला लग्न नको, मला लग्न नको, मी लग्न करणार नाही, असं अक्कांनी ठामपणे सांगितलेलं आहे. निर्भीडपणे आपले विचार मांडले आणि त्यानंतर मग पुढे अक्कांची पुढची वाटचाल कशी झाली ती आपण उद्याच्या सत्रामध्ये पाहूया. आणि आता सगळ्या ह्या विचारांना रजा देत मी माझ्या वाणीला विराम देते. आमचे संचालक आहेत, म्हणजे हे जेव्हा ऋताताईंनी सांगितलं तेव्हा मी पहिले सरांकडे पाठवलं तो ऋताताईंनी पाठवलेला मेसेज आणि सरांची परवानगी घेतली की असा असा आध्यात्मिक ग्रुप आहे आणि त्यावरती परवानगी असेल तर तुमची, तर मी हो म्हणेन त्यांना. असं सरांना विचारल्यानंतर त्यांची परवानगी घेऊन आणि मग ती लिंक वगैरे पण दिली आणि बहुतेक सर असतात रोज ऐकायला आणि ही सगळी अक्कांच्या कार्याची धुरा सर पुढे नेत असतात. आणि आता पुढचं चरित्र आपण बघूया आणि मग सर सुद्धा संवाद साधतील. आपण कधी त्यावेळेला ठरवू त्यावेळेला. तर सर मार्गदर्शन करतील आमचे. तर आज मी माझ्या वाणीला विराम देते. झालेली सेवा माझ्या सद्गुरूंच्या चरणी अर्पण करते. जय जय रघुवीर समर्थ. अतिशय सुंदर, खूप सुरेख, इतकी ओघवती वाणी की खेळवून टाकलत. म्हणजे संपू नये असंच वाटत होतं. माहिती नव्हती अक्कांबद्दलची. खूप छान आणि कमाल वाटते त्या पूर्वीच्या स्त्रियांची, की आपल्याला वाटतं आजच्या पुढारलेल्या आहेत, पण नाही. त्या त्या परिस्थितीत त्या खूप खूप मोठ्या होत्या. नमस्कार. उद्याचं ऐकायला नक्की आवडेल. धन्यवाद. नमस्कार ताई, उद्या पुन्हा भेटूया. छान.